या ठिकाणी आपले युवा कार्यकर्ते श्री सस्मित भोई, समाजसेवक श्री मनोज मेहर यांच्या पुढाकाराने आज आपण आपल्या ज्या भगिनीवर अत्याचार झाला त्या काही अक्षता कुणाल मात्रे आगासकर या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून आपलं सुद्धा एक कर्तव्य बनतंय की या भगिनीवर जो अत्याचार झाला त्यांचे परिवार, ती समाज हा कुठे एकटा पडणार नाही, त्याला मॉरली आणि आपल्या संवेदना प्रकट करून त्यांना पाठिंबा देणं, त्यांच्या न्यायासाठी आपल्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. बंधूंनो, मानवतेला काळीमा लावणारी घटना घडली. या ठिकाणी सर्व ठिकाणचे आधार संपले जातात आणि देवाचं घर हा एकमेव आधार उरला जातो. अशा ठिकाणी आश्रय घेणं त्या भगिनीची ती काही चूक होती का? तिच्या वडिलांना कोणी त्रास देऊ नये, कदाचित या भावनेने ती घरी गेली नसेल, आपल्या माहेरी गेली नसेल आणि देवाच्या घरामध्ये आश्रय तिने घेतला, ही ती चूक होती का? अतिशय दुःखद आणि आपल्या मानव धर्माला हे निंदनीय अशी घटना घडलेली आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. हे आपलं नैतिक कर्तव्य आहे की कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही भगिनीवर, कोणत्याही धर्माची, जातीची असू दे, तिच्यावर अशी वेळ येऊ नये. आणि म्हणून या ठिकाणी मला दोन शब्द बोलायचे आहे की आपणही आपल्या या ठिकाणी आपल्या आया बहिणी असतील त्यांच्याविषयी ही संवेदना ठेवा, जेणेकरून आपल्या बहिणीला, आपल्या माऊलीला कधी वाटणार नाही की घर सोडून जावं. या ठिकाणी या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सर्वांना कडक शासन झालीच पाहिजे आणि मुख्य करून ज्या नराधमांनी तिच्यावर अतिप्रसंगी केला, बलात्कार केला, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि हा जो जन आक्रोश आहे हा सर्वत्र या नवी मुंबईत एवढंच मर्यादित न राहता आज या ठिकाणी महाराष्ट्र, भारतभर ही जी घटना आहे तिचं गांभीर्य पोचलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने जमायला पाहिजे. कोणाच्याही बाबतीत अशी घटना घडली तर हे माझं आहे, तुझं आहे, हा या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा किंवा व्यक्तिविशेषाचा या ठिकाणी हे गोष्ट राहत नाही, ती समाजाची आणि माणुसकीची गोष्ट राहते. आणि म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि म्हणून मी या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांना विनंती करतो की आपल्या या भगिनी आहेत तिला श्रद्धांजली व्हायची आहे आणि या ठिकाणी फुलं ठेवलेले आहेत. बघा, हे आपल्या आई आहेत, 70 पार केलेल्या आई आहेत, त्या आपल्या भगिनीला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्या माणुसकी धर्माचं प्रदर्शन या ठिकाणी करतात. अमर रहे, अमर रहे अक्षता मात्रे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अक्षता मात्रे, अमर रहे. अक्षताला न्याय मिळालाच पाहिजे, अक्षताला न्याय मिळालाच पाहिजे. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेचे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अक्षताला न्याय मिळालाच पाहिजे, अक्षताला न्याय मिळालाच पाहिजे. जस्टिस फॉर अक्षरा, जस्टिस फॉर
फॉर अक्षता, जस्टिस फॉर अक्षता. या ठिकाणी मी विनंती करणार आहे, आपल्या या भगिनी आलेल्या आहेत त्या भगिनीपैकी ज्यांना कोणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील, या आपल्या भगिनीला श्रद्धांजली व्हायची असेल, या घटनेचा निषेध करायचा असेल, त्यांना मी विनंती करतो का त्यांनी इथे यावं आणि या भगिनीला न्याय मिळवण्यासाठी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. मुळात मुलीला जेव्हा तुम्ही लग्न करून माहेरी सासरी पाठवता तेव्हा तिची जर एवढी साधकाची काळजी घेत नसते तर माहेरच्यांनी स्वतःहून तुमच्या मुलीला विचारा की तुम्हाला काय त्रास होत असेल तर तू माझ्या गावामध्ये येऊन राहा. म्हणजे अशी कधी कुठली वेळ कुठल्याही मुलीवर येणार नाही. खरं तर माहेरच्यांनी मुलीवर लग्न झाले म्हणजे झालं असं करू नका. तुम्ही तिच्या पाठी खंबीरपणे उभे राहा. म्हणजे अशा कुठल्याही ठिकाणी मुलगी एकटी पडणार नाही आणि कुठल्याही मुलीवर अशी वेळ येणार नाही. आज तुम्ही फक्त तिच्यावर कॅमेरा मार्च करताय, परमिशन दिली आहे, पुढे तिच्या मागे काय आहे, अशा कितीतरी अक्षता असतील. एक पुढे आध्यात्मिक ट्रान्सफर करायला लागली. मुळात तुम्ही मुलं जेव्हा मुलीला घरी लग्न करून आणता ना तर आपल्या बायकांना विचारा की तुला काय त्रास होतोय का, सासूनी थोडंफार तरी वेळ समजून घ्या. जर नसेल जमत तर काहीतरी करण्यात आला तर अशी वेळ येणार नाही, समाजाला कधीच पडणार नाही. पण आपलं कर्तव्य पार पडलं, आपण मोकळे झालो, संपलं असं प्लीज कोणीही वडिलांनी म्हणा, भावाने म्हणा, तिच्या बहिणी म्हणा असं मनात धरायला नको. त्या आपल्या सासर वाशिनीला साथ दिलीच पाहिजे. आज या भगिनीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. अजूनही कोणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील त्याचं स्वागत आहे. कोण आपली भगिनी असेल त्यांनी या आपल्या भावना व्यक्त करा. हा फक्त एका समाजापुरता प्रश्न नाही, समस्त स्त्री वर्गाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण अतिशय संवेदन आणि गरजवशी सौ अक्षता कुणाल म्हात्रे अग्रस्तर या सोबतून परिस्थितीत उपस्थित असलेले सर्व त्यांच्या जवळच्या भगिनी, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी व त्यांना खरोखरच अशी घटना झाली असं दुःख या ठिकाणी झालं हे सगळे उपस्थित असलेले त्या सर्वांचं मनापासून आपली बहीण, आपली ताई, आपली घरातली एक भगिनी आज दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये जसं आत्ताच एका भगिनीने सांगितलं, लग्न झाल्यानंतर माहेर आणि सासर या दोन्ही रूपामध्ये या भगिनीने सांगितलं व सरांनी या सांगितलं. आज देवाच्या ठिकाणी जर ही घटना घडत असेल तर कोणावरती विश्वास ठेवायचा.